27 तारखेला होती आमची ॲनिव्हर्सरी. 7 वर्ष कसे गेले कळले नाही. तर मस्त काहीतरी देवदेव करू म्हटलं. काहीतरी आज चांगला दिवस आहे. आपल्या दोघांच्या संसाराचं 7 वर्ष पूर्ण झाले. तर आपण देवाचं दर्शन घ्यायला जाऊ म्हटलं. खारघर जायला निघालो. लोकलमध्ये बसलो आणि मस्त एन्जॉय करत, मुलं पण एन्जॉय करत होते आणि आम्ही पण एन्जॉय करत होतो. एवढं होतं, फक्त ऊन जास्त होतं. आलं मग आपलं खारघर स्टेशन. खारघर स्टेशनला उतरलो. तिथं बाहेर निघाल्यावर आम्हाला एक रिक्षा होती. रिक्षात बसून आम्ही मंदिराकडे जायला निघालो. तर ओळखा आम्ही पुढे जातो आहे. तर खारघर आपलं भगवान श्रीकृष्णाचं मंदिर आणि राधा कृष्णाचं मंदिर, म्हणजे आपलं इस्कॉन मंदिरमध्ये आम्ही गेलो होतो. आणि छान मस्त मोठं मंदिर झालेलं आहे. आणि सर्व आपल्या विष्णू भगवानचे जेवढे अवतार घेतले 10 अवतार त्या ठिकाणी तिथं वास्तू बनवलेली आहे. आणि मुख्य गाभाऱ्यामध्ये आपलं राधाकृष्णाचं मुख्य मंदिर आहे. इस्कॉन मंदिर म्हणून ओळखले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या उद्घाटनाला होते ह्या मंदिराच्या. तर खूप सुंदर आणि भव्य असं मंदिर आहे. तुम्ही पण नवी मुंबईला आला असाल तर या ठिकाणी नक्की या. आणि मस्त आपण तिथं माळ घेऊन मस्त आम्ही देवाचं थोडं नामस्मरण केलं. भगवंताचरणी आम्ही नामस्मरण करून फोटो वगैरे शूट केले. यांना एवढी घाई झाली होती, कधी आम्ही मंदिराच्या बाहेर निघू आणि कधी आम्ही खेळू. तर आम्ही मस्त थोडं भजन केलं, नामस्मरण केलं, फोटो काढले आणि मुलांना पण खूप छान वाटलं. भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर जायला निघालो. हे मस्ती करत होते. मग यांना बोलवलं. चला बाबा म्हटलं, भरपूर वेळ झाला. बाहेर निघलो. बाहेर पण आपलं भगवान विष्णूचे 5 मंदिरं एक साईडला आणि 5 मंदिरं एका साईडला, असे 10 मंदिरं त्या ठिकाणी आपल्या भगवान विष्णूंनी जेवढे अवतार घेतलेले आहेत. आणि येणारा अवतार म्हणजे आपला कल्की अवतार, हे सुद्धा त्या ठिकाणी मंदिर आहे. तर नक्की आपल्या नवी मुंबईकरांना आणि जे पण मुंबई फिरायला येतात अशा व्यक्तींनी या ठिकाणी नक्की जा. खूप थकलो होतो. फोटोशूट केले, जेवण केलं आणि थोडं समोसा वडापाव वगैरे खाल्ले. भरपूर भूक लागली होती. तर नेक्स्ट पार्ट नक्की बघा. दुसऱ्या पार्टमध्ये आपण काय काय एन्जॉय केलेलं आहे ते तुम्हाला नक्की समजेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.